नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतने कलासाठी खूप छान अशी रोमॅन्टिक डेट त्याने प्लॅन केलेली आहे। आणि जेव्हा कलाने बाहेर रेस्टॉरंटमध्ये येण्यासाठी नकार दिलेला असतो तेव्हा अद्वैतला सोहमने जी आयडिया दिलेली आहे ती फर्स्ट क्लास अशी आयडिया आहे। आणि अद्वैतला सोहमने सांगितलेलं आहे की ठीक आहे ना, तिला रेस्टॉरंटमध्ये यायचं नाही, तर मला असं वाटतंय की तू ही जी डेट आहे ही डेट घरातच प्लॅन कर, छान असं लाइटिंग वगैरे कर आणि कलावहिनीला खुश कर असं सांगितलेलं असतं। अद्वैत ती जबरदस्त अशी तयारी करत आहे आणि अद्वैतने खूप छान अशी तयारी करायचं ठरवलेलं असतं। त्यासाठी त्याने रेड कलरचे हार्ट शेप बलून्स मागवलेले असतात, लाइटिंग मागवलेलं असतं। आणि आता कला तर घरात येत नाही, त्यामुळं अद्वैत आउट हाऊसमध्ये जाऊ शकतो, म्हणूनच अद्वैतनं ही जी डेट आहे ती आउट हाऊसमध्ये प्लॅन करण्याचं ठरवलेलं असतं। आणि मग सगळं आउट हाऊस हे डेकोरेट केलेलं असतं आणि अद्वैतने स्वतःच्या हाताने कलासाठी कॉफी बनवलेली आहे आणि ती जी कॉफी आहे ती कॉफी कलाला तो सर्व करत आहे आणि कलाशी रोमॅन्टिक अशा छान गप्पा रंगलेल्या आहेत। दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, पण यांची रोमॅन्टिक डेट स्पॉइल करायचा प्लॅन मात्र रोहिणीने केलेला असतो, कारण तिला कळलेलं असतं की हे दोघं जे आहेत ते आता एकत्र येणार आहेत आणि ही गोष्ट मात्र तिला सहनच होत नसते। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की तिने तिथे येऊन आता एक गोष्ट करायचं ठरवलेलं असतं आणि ती म्हणजे की शॉर्ट सर्किट करायचं। अद्वैत जे लाइटिंग करणार आहे त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट करायचं हे सगळं तिने ठरवलेलं असतं आणि ते करण्यासाठी तिने तयारीही केलेली असते। परंतु ती कशी रंगेहात पकडली जाणार आहे, तिची साडीचा पदर जो अडकलेला आहे त्यामुळे हे सगळं करणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे अद्वैत आणि सोहम जे दोघं जण आहेत ते बोलत बसलेले असतात आणि मग अद्वैत सोहमला म्हणत असतो की भारी प्लॅनिंग सुरू आहे तुझं डेटला जायचं, पण मीही तोच विचार करतोय कलाला डेटवर घेऊन जायचा। आणि नेमकी रोहिणी आणि नैना दोघीही तिथून पास होत असतात आणि त्यांच्या कानावरती ही गोष्ट पडते, ती म्हणजे अद्वैत कलाला घेऊन आता डेटवरती जाणार आहे। ही गोष्ट त्यांना दोघींनाही कळलेली असते आणि त्या दोघींनाही धक्का बसलेला असतो। मग सोहम त्याला सांगत असतो की चालेल, ते जे रेस्टॉरंट आहे ते प्रीमियम रेस्टॉरंट आहे, तिथे जा बिंदास्त तू, असं सांगितलं जातं। तेव्हा अद्वैतही खुश होतो, कारण आता नवीन नवरा बायको जे आहेत ते जशा पद्धतीने वागत आहेत, ते जशा पद्धतीने बोलत आहेत, ते सगळं अद्वैत आणि कला यांना करायचं आहे असं काउन्सिलरने सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच त्या दोघांनीही तो निर्णय घेतलेला असतो। हे सगळं छान पद्धतीनं मॅनेज करायचं ठरवलेलं असतं आणि तशाच गोष्टी ते करत असतात। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की रोहिणी आणि त्याचबरोबर नैना या दोघीही आता इकडे निघालेले असतात आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा त्यांनी ठरवलेलं आहे की नाही, यांची जी डेट आहे ती स्पॉइल करायची आहे। हा प्लॅन त्यांच्या दोघींच्याही डोक्यात सुरू झालेला आहे आणि त्यासाठी काय करता येईल हे असे फालतू प्रयत्न त्या दोघींनीही करायला सुरुवात केलेली असते। इकडे मात्र आता राहुल आणि इकडे सोहम आणि अद्वैत दोघंही बोलत असतात कशा पद्धतीनं गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, नक्की काय करायचं आहे हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासाठी त्या दोघांचेही प्रयत्न चालू झालेले असतात। रोहिणी म्हणत असते की नाही, यांची गाडी जर सुसाट वाहत असेल तर नक्कीच आपल्याला विचार करायला पाहिजे, नक्की कुठे ब्रेक लावायचा हे मात्र मला माहिती आहे असं रोहिणी म्हणत असते। आणि त्याच पद्धतीनं त्यांनी आता पुढचं जे प्लॅनिंग केलेलं असतं ते अशा पद्धतीनं सुरू केलेलं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोहम आणि अद्वैत बोलत आहेत कोणतं रेस्टॉरंट फायनल करायचं या बाबतीतल्या त्यांच्या गोष्टी बोलणं डिस्कशन सुरू झालेलं असतं। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र नैना म्हणत असते की मॉम इन लॉ आता काय करायचं आपण, हे सगळं नैनाचं बोलणं सुरू आहे। आणि त्यासोबतच इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र हे सगळं समोर येत आहे। आता रोहिणी आलेली असते आणि ती म्हणत असते की आता काय करू, आणि त्याचबरोबर तिच्या डोक्यात असं सगळं सुरू झालेलं असतं। ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आता या दोघांनाही आपण एकत्र येऊ द्यायचं नाही, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात
तेव्हा रोहिणी मात्र इकडे नैनाला म्हणत असते की तू बाहेर जा, मला प्लॅन करू दे, माझ्या डोक्यात प्लॅन आहे. तेव्हा नैना म्हणत असते की मॉम इन लॉ मलाही सांगा, मी तुमच्या सोबत आहे ना, तुम्हाला माझी मदतच होणार आहे. पण रोहिणीला मात्र नैनाची मदत नको असते. तेव्हा नैना आता ऐकतच नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र रोहिणी म्हणत असते की बोल, काय तुझं म्हणणं आहे सांग, असं रोहिणी तिला म्हणत असते. आणि तेव्हा मात्र नैना म्हणू लागते की मला सांगा ना नक्की काय करायचं आहे, मी तुमची मदत करायलाच तयार आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र नैनाला आता रोहिणी सांगायला सुरुवात करते, ह्या ज्या टॅबलेट आहेत ना त्या झोपेच्या गोळ्या आहेत, आणि मी त्या कॅफेमध्ये जाणार, तिथला एखादा वेटर गाठणार, त्याला पैसे देणार आणि त्याला सांगणार आहे की ह्या ज्या झोपेच्या गोळ्या आहेत त्या कला आणि अद्वैत यांच्या कॉफीमध्ये मिक्स करायच्या, म्हणजे त्यांची कॉफी डेट स्पॉईल होणार. आणि ह्या गोळ्या एवढ्या सहजासहजी भेटत नाहीयेत, डॅडसाठी मागवल्या होत्या ना तेव्हा मी एक्स्ट्रा मागवून ठेवलेल्या आहेत, आणि या गोळ्यांचा डोस त्यांना द्यायचा आहे. हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र नैना म्हणत असते, पण तेव्हा मात्र इकडे ती सांगत असते की हो आता हेच करायचं आहे. मग नैनाचं मुर्गासारखं जे बोलणं असतं ते असं असतं की ह्या जर गोळ्या टाकल्या तर कॉफी कडू नाही का होणार. त्यावर रोहिणी तिला म्हणत असते, अगं मूर्ख आहेस का तू, बरोबर आहे, अक्कलच नाहीये तुला, कारण कॉफी ही कडूच असते ना, त्यामुळे ह्या गोळ्या त्यात टाकल्या आणि कॉफीची टेस्ट बिघडली तर एवढा काही फरक पडत नाहीये, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता रोहिणीने तो प्लॅन केलेला असतो. अद्वैत आणि कला कुठे कॉफी डेटला जात आहेत ते त्यांना शोधायचं असतं, आणि त्यानंतर ती कॉफी डेट स्पॉईल करायची असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा रोहिणीचे प्लॅनवर प्लॅन सुरू आहेत. काहीही झालं तरीही कला आणि अद्वैत यांना एकत्र येऊ द्यायचं नाही, हा तिचा महत्वाचा प्लॅन असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे त्याच वेळी रोहिणी मात्र विचार करत असते नक्की कशा पद्धतीने आपण वाट लावायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला जी आहे ती अद्वैतला म्हणत असते की काय गरज आहे, मला सांग ना, अशा एवढ्या मोठ्या महागड्या कॅफेमध्ये जायची गरज काय आहे, असं असं त्यात तिचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, असं काय करतेस ग तू, म्हणजे मला ना कळतच नाहीये की तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे. हे सगळं अद्वैत तिला विचारत असतो. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे काय गरज काय मला सांग, दोन माणसांनी एकत्र येणं, गप्पा मारणं, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात का, त्यांनी दोघांनी एकत्र येऊन कुठंतरी प्रीमियम अशी कॉफी प्यायला जाणं हे महत्वाचं असतं. हे जेव्हा कला बोलत असते तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मी तुला चांगल्या ठिकाणी कॉफी प्यायला जाऊया म्हणतोय, पण तू ऐकायलाच तयार नाहीये. तेव्हा कला म्हणते की काय गरज आहे महागड्या ठिकाणी कॉफी प्यायला जायची, माझ्यासाठी डेट म्हणजे दोघांनी एकत्र येणं असतं, दोघांनी एकत्र यायचं, मस्त एन्जॉय करायचं, एकमेकांसाठी वेळ द्यायचा, पाऊस असेल तर पावसात रस्त्याच्या कडेने छान असं चालत जायचं, गप्पा मारत एकमेकांचा हात हातात घेऊन, आणि त्याचबरोबर टपरीवर कुठेतरी चहा प्यायचा, हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. परंतु अद्वैतला मात्र ह्या गोष्टी आवडत नसतात. आता या दोघांचं काय प्लॅनिंग ठरतंय हे ऐकण्यासाठी नैना आणि त्याचबरोबर रोहिणी दोघीही मात्र निघालेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की त्या दोघींचंही हे सगळं जे काही चालू असतं ते यांचा प्लॅन काय ठरतोय यावरती डिपेंड असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत त्याच वेळेस इकडे कला मात्र म्हणत असते की नाही चांदेकर, मला नाही यायचं अशा ठिकाणी, असं तिचं म्हणणं असतं. आणि चांदेकरला तिने सांगत असते, परंतु अद्वैत ऐकायला तयार नसतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की नाही आपण जायचंच आहे अशा ठिकाणी, परंतु कला नकार देते. कला म्हणते ठीक आहे, कारण त्यांच्या दोघांची एवढी जोरजोरात भांडणं सुरू झालेली असतात की आता ते दोघं कधीच एकत्र येणार नाहीत की काय, अशा कंडिशनला येऊन त्यांची भांडणं थांबलेली असतात. परंतु फायनली आता कला निघून जाते. तेव्हा तिथे उभा राहून नैना हा जो प्लॅन असतो तो प्लॅन सगळा ऐकत असते, कारण तिला काहीही करून हा जो त्यांचा प्लॅन आहे त्या प्लॅनची वाटच लावायची असते, आणि त्यासाठी तिचं हे सगळं वागणं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्या दोघांची डेट मात्र स्पॉईल होतेच. त्यांना असं वाटत असतं की नाही काहीही झालं तरीही
आत्ता मात्र सगळं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून ते दोघं जण एकत्र येणार असतात. परंतु कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कलाचं असं म्हणणं असतं की नाही, मला ऐकायचंच नाहीये, मला त्या कॅफेमध्ये यायचंच नाही. चांदेकर, तुला जायचं असेल तर तूच जा, या भाषेमध्ये कलाने सांगितलेलं असतं. कारण तिला तिथे जाणं, ती महागडी कॉफी पिणं आणि हा मोठेपणा दाखवणं या गोष्टी काही आवडत नसतात. म्हणून कला तेवढी स्पष्ट राहत असते. त्यासोबतच इकडे कला रागाने जाता अद्वैतपासून निघून जात असते. तेव्हा मात्र या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की फायनली यांची डेट स्पॉईल तर होत आहेच, पण या गोष्टीचा आनंद मात्र त्यांना खूपच झालेला असतो. कला आणि अद्वैत त्यांच्या दोघांचं भांडण चालू आहे. रोहिणी तिथं आलेली असते. ती नैनाला म्हणत असते, काय झालं गं, काय ऐकतेस? तेव्हा ती सांगत असते की बघितलं का मॉमींला, त्यांची डेटच कॅन्सल होत आहे. तेव्हा मात्र आता यांना जास्तच आनंद होतो, कारण फायनली ही जी डेट आहे ती कॅन्सल झाली म्हणजे सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत आहेत असं वाटत असतं. त्यासोबतच एवढं सगळं चालू आहे आणि तरीही हे दोघं जण जे आहेत ते भांडतच आहेत. या गोष्टीचा आनंद मात्र इकडे घडत असतो. काउन्सिलरने कितीही सांगितलं तरीही कला अद्वैतमधलं जे भांडण आहे ते एवढ्या लवकर थांबेल असं काही वाटत नसतं. आणि ह्या दोघीही चोरून ते बोलणं ऐकतात आणि दोघींनाही खूप आनंद होतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की चला, म्हणजे आपला सोंठे वाचून खोकला गेलेला आहे, आता आपल्याला काही करायची गरज पडलेली नाहीये, ही डेट तर ॲटोमॅटिक कॅन्सल झालेली आहे. इकडे सोहम आत रूममध्ये हॉलमध्ये बोलत असतो. तो त्याच्या मित्राला टेबल बुक करायला सांगत असतो, कारण तो अनामिकाला घेऊन जाणार असतो. इकडे अद्वैत येतो, डोक्याला हात लावतो आणि तिथे सोहमच्या शेजारी बसतो. तेव्हा सोहम विचारतो, काय झालं, तू तर जाणार होतास ना, तुला मी सांगितलं होतं ना, मग काय झालेलं आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझं मात्र भारी आहे रे, तुझी बायको सगळं तुझं ऐकत असते, पण माझ्याकडे तसं घडत नाहीये, माझ्याकडे मात्र उलटच घडत आहे असं तो सोहमला सांगत असतो. सोहम म्हणत असतो, काय झालं नक्की? तेव्हा तो सांगत असतो की मी कलाला म्हटलं तर तिचं असं म्हणणं आहे की कशाला महागडी कॉफी प्यायला कॅफेमध्ये जायचं आहे, तिला ह्या गोष्टी पटतच नाही आहेत असं अद्वैत सोहमला सांगत असतो. सोहम म्हणत असतो, म्हणजे कशाला म्हणजे? तेव्हा तो म्हणत असतो की बरोबर आहे, कलावहिनीला ते नाही आवडणार, कारण कलावहिनी जी आहे ती वेगळी आहे, तिला तो खर्च वगैरे नाही चालणार, कारण ती कशी आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे असं सोहम अद्वैतला सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे नैना आणि रोहिणी दोघीही म्हणत असतात की आता काय करायचं पुढं, कारण यांचा तर प्लॅन फ्लॉप होत चाललेला आहे. आणि तेवढ्यातच इकडे सोहम हा अद्वैतशी बोलत असतो. अद्वैतला म्हणत असतो की दादा, आपण एक गोष्ट सांगू का मी नक्की काय करायचं आहे ते? तू काय कर माहिती आहे का, घरातच लायटिंग वगैरे सगळं कर आणि मग ते लायटिंग केलं की मग मात्र तुझी जी डेट आहे ती तिथे प्लॅन कर आणि तू कॉफी स्वतः घेऊन जा, हे सगळं छान वाटेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की चालेल. इकडे नैना आणि रोहिणी यांच्या कानावरती ह्या गोष्टी पडलेल्या असतात आणि त्या दोघींच्या डोक्यात पुन्हा प्लॅन सुरू झालेले असतात. काही झालं तरी त्या कलाच्या आउट हाऊसच्या तिथे मी जाणार, अद्वैत जेव्हा डेकोरेशन करून बाहेर येईल तेव्हा मी तिथे जाणार आणि तिथं गेल्यानंतर मात्र मी ते शॉर्ट सर्किट करणार आहे, मग त्यांची कशी वाट लागते ते बघ असं इकडे रोहिणीने सांगितलेलं असतं. आणि त्यातच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र अद्वैत आता तयारी करत असतो. अद्वैतनं फुल प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनिंगनुसार त्याने सगळं साहित्य गोळा केलेलं असतं, लायटिंग डेकोरेशन सगळं घेऊन तो निघालेला असतो. आणि तेवढ्यात तिथं नैना येते आणि त्याला विचारू लागते की मला काय म्हणायचं आहे अद्वैत, तू हे सगळं एवढं छान प्लॅन करतोय, माझ्यासाठी राहुल असं काही करत नाही रे? तेव्हा तो म्हणत असतो की हो. तेव्हा नैना म्हणत असते की मी काय मदत करू का डेकोरेशनला वगैरे, काय कसं आहे सरप्राईज द्यायचं आहे ना? तेव्हा तो म्हणत असतो की नाही, त्याची काही गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र अद्वैत जो आहे तो नैनाला बोलत असतो. नैनाला म्हणत असतो की बरोबर आहे तुझं, तू एक काम कर, फक्त खरेला तिथून बाहेर बोलण्यामध्ये गुंतव, म्हणजे तेवढ्या वेळात माझ्याकडून हे सगळं डेकोरेशन आहे ते पूर्ण होईल असं अद्वैत नैनाला सांगत असतो. आणि आता नैनाची मदत अद्वैत घेत आहे. ते दोघंही निघालेले असतात आणि त्यासोबतच नैना अद्वैतला सांगत असते की चालेल, मी करेल तुझी मदत असं म्हणत नैना ही अद्वैतसोबत असते. इकडे नैनाने आता कलाला बाहेर बोलवलेलं असतं आणि कलाला तिनं म्हणालेली असते की काय हे सगळं, आणि तिने राहुलशी मोठमोठ्याने बोलत असते. तेव्हा कला बाहेर येते आणि कला म्हणू लागते की नक्की काय झालेलं हिचा प्रॉब्लेम काय आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. ती मात्र राहुलवरती खूप चिडलेली असते
राहुलला म्हणत असते की तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाहीये, तू हे सगळं जे काय करत आहे ते सगळं असंच करत आहेस. मी तुला एवढं सांगितलेलं आहे पण तू ऐकत नाही, तू फक्त निघून जात असतो, तू माझ्याशी नीटसा बोलतही नाही. हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तिथे कला येते आणि म्हणते, नैनाताई काय झालंय, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे. अद्वैत पण पाठीमागून पिशवी घेऊन आलेला असतो आणि तोही निघालेला असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते, अगं नैनाताई काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा ती म्हणत असते, बघितलं ना हा राहुल रात्र बाहेर असतो, माझ्याशी नीटसं बोलतही नाही, त्याचं काय चाललंय ना मला कळतच नाहीये. आणि नैना जी आहे ती कलाला मिठी मारते. तेवढ्याच वेळात तिने अद्वैतला तिथून जायला सांगते. हा सगळा प्लॅन नैनाने केलेला असतो, कारण अद्वैतला मदत करणं हा बहाणा असतो, पण खरं तर तिला रोहिणीला मदत करायची असते, कारण तिथे शॉर्ट सर्किट करायचा आहे हा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र कला आणि नैना दोघीही बोलत असतात. कला मात्र वारंवार म्हणत असते की आपण आज जाऊया, आज जाऊन बोलूया, परंतु इकडे नैना म्हणत असते की नाही नको, आपण इथेच थांबून बोलूया, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तोपर्यंत अद्वैत जो आहे तो आतमध्ये जातो आणि सगळ्या तयारीला छान अशी सुरुवात त्याने केलेली असते. त्याने लाइटिंगच्या माळा आणलेल्या असतात, त्या माळा तो लावून घेतो. त्यानंतर त्याने बलून्स आणलेले असतात आणि स्वतः अद्वैत हा बलून्स तिथे फुगवायला बसलेला असतो. स्वतः सगळं स्वतः करत असतो, म्हणजे कलाला छान असं सरप्राईज द्यायचं हे मात्र अद्वैतनं ठरवलेलंच असतं आणि ते सरप्राईज अद्वैत कलाला देत असतो. परंतु इकडे रोहिणी मात्र अद्वैतचं नक्की काय काय चाललेलं आहे ते सगळं पाहत असते आणि तिच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की काहीही झालं तरीही यांची जी डेट आहे ती सक्सेस होऊ द्यायची नाही, यांची जी डेट आहे ती स्पॉईल करायची, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं आहे आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्न चाललेले असतात. इकडे अद्वैत मात्र स्वतः आता बसलेला आहे, त्याने लाइटिंगच्या माळा लावलेल्या असतात आणि त्यानंतर आता तो बलून्स घेऊन बसलेला असतो आणि भरपूर असे रेड कलरचे हार्ट शेप बलून्स आणलेले असतात आणि ते सगळे फुगे अद्वैत तिथे फुगवत बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी आहे ती वाकून बघत असते अद्वैतचं नक्की काय काय चाललेलं आहे, कारण अद्वैतच्या प्लॅनवर तिचा पुढचा प्लॅन वर्क होणार असतो, त्यासाठी तिची ही सगळी तयारी चाललेली असते. अद्वैत मात्र आता आत यायला लागतो आणि तो बघतो सगळी तयारी झालेली आहे आणि त्याचबरोबर त्याने गुलाबाच्या पाकळ्याही आणलेल्या असतात, छान असा टेबल सजवलेला असतो आणि तेवढ्यातच कला तिथे येते आणि अद्वैत गुलाबाच्या पाकळ्या कलाच्या अंगावरती टाकत उधळत अक्षरशः म्हणजे फुलांची बरसात करत तो कलाचं स्वागत करतो. कलाही खुश झालेली असते. चांदेकर हे सगळं काय आहे असं कला म्हणत असते आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की एवढं सुंदर डेकोरेशन हे सगळं पाहून कलाला मात्र खूप आनंद झालेला असतो. अद्वैत स्वतः तिचा हात हातामध्ये घेतो आणि दोघंही चालत पुढे येतात आणि मग अद्वैत कलाशी बोलत असतो. एवढं छान असं रोमॅन्टिक सॉन्ग चालू असतं, एवढी छान अशी तयारी चाललेली असते आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा कलाला मात्र खूप आनंद झालेला असतो. फायनली कलाच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण आलेला असतो. कलाने ठरवलेलं होतं आणि अद्वैतनं एवढं छान असं प्लॅनिंग करत कलासाठी ही रोमॅन्टिक डेट आहे ती प्लॅन केलेली असते. परंतु अद्वैत आणि कला यांच्या बाबतीत खूप मोठं कांड होणार असतं, ते त्या दोघांनाही माहिती नसतं. अद्वैतने कलाला जवळ घेतलेलं असतं आणि दोघंही एकमेकांचा सहवास तिथे अनुभवत असतात, म्हणजे त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे असं काउन्सिलरचं जे म्हणणं होतं आणि ते म्हणणं इथे खरं होताना आपल्याला पाहायला मिळत असतं. काउन्सिलरने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. अद्वैतने स्वतः कॉफी बनवलेली असते, म्हणजे कलाला महागडी कॉफी नको होती, डेटवर जायला नको होतं, तर कलाने ज्या पद्धतीने अद्वैतने कलासाठी ज्या पद्धतीने ही कॉफी डेट प्लॅन केलेली असते ती मात्र कलाला खूपच आवडलेली असते. कला मात्र जाम खुश झालेली असते. कलाला हे सगळं खूप आवडलेलं असतं आणि अद्वैतनं हे सगळं तिच्यासाठी केलेलं आहे याचा आनंद मात्र खूप झालेला असतो आणि दोघंही तिथे सोफ्यावरती बसलेले असतात आणि कॉफी पित असतात. तेव्हा मात्र अद्वैत कलाच्या खांद्यावरती डोकं टेकवणार असतो आणि त्याच वेळी अद्वैतच्या लक्षात येतं की हे त्याला पडलेलं स्वप्न आहे, म्हणजे हे सगळं घडत असतं ते स्वप्नात घडत असतं. कला अजूनही रूममध्ये आलेली नसते, फक्त अद्वैतच जो असतो तो सगळी तयारी डेकोरेशन या सर्व गोष्टी करत असतो. परंतु इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता रोहिणी
जी आहे ती विचार करत असते. काहीही झालं तरीही रोहिणीचा एक प्लॅन ठरलेला आहे आणि त्या पद्धतीने तिने पुढं वागत आहे. कारण तिला ज्या पद्धतीनं सर्व गोष्टी हव्या आहेत आणि त्या मिळवण्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न चाललेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी मात्र इकडे नैनाला कामाला लावलेला आहे. नैनाला सांगितलेलं आहे की तू त्या कलाला अडकवून ठेवायचं आहे आणि नैना जी आहे ती कलाला बोलण्यात तिथे गुंतवत आहे. आणि मग कला म्हणत असते, अगं पण मला एक सांग, राहुल तुला वेळ देत नाहीये, पण तुझं काय म्हणणं आहे? आतापर्यंत तू इतक्या वेळा चुका केलेल्या आहेत की तुझ्यावर कितपत विश्वास ठेवावा ना तेच मला कळत नाही, असं कला इकडे नैनाला बोलत असते. परंतु मला एक कळत नाहीये की मी राहुलशी काय बोलणार आहे. तो प्रॉब्लेम तुमच्या दोघांमधला आहे आणि तो प्रॉब्लेम तुलाच सॉल्व्ह करायला लागणार आहे, असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे नैना म्हणत असते, पण कला मला असं वाटतंय तू बोलायला हवंस. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मी नाही बोलू शकणार राहुल सोबत, पण मी चांदेकरला बोलायला सांगते की तो बोलून घेईल राहुलशी आणि बघूया मग तुमच्या दोघांमधले काही गैरसमज जे आहेत ते कशा पद्धतीने सॉल्व्ह होत आहेत, असं कलाला वाटत असतं. कला मात्र खूप चांगल्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी बोलत असते. अद्वैतचं सगळं डेकोरेशन झालेलं असतं आणि अद्वैत आता बाहेर आलेला असतो आणि त्या संधीचा फायदा घेत इथे रोहिणी जी आहे ती आतमध्ये घुसते आणि मग तिने तिथं जाऊन जी पिन आहे अद्वैतने लावून ठेवली, सगळं लाइटिंग केलेलं आहे आणि त्याला कनेक्टर जो पिन आहे ती पण पिन त्याने तिथे शॉर्ट करायला सुरुवात केलेली असते आणि ती जी पिन आहे त्यातल्या वायरी तिने काढून उलट्या सुलट्या जोडून ती पुन्हा पिन लावून ठेवलेली आहे. म्हणजे जी व्यक्ती बटन दाबायला येणार तेव्हा तिथे मोठा स्पार्क होणार, हे प्लॅनिंग तिचं ठरलेलं असतं. पण या सगळ्यामध्ये ती अशी अडकली जाते की तिला माहितीही नसतं. तिनं जेव्हा हे सगळं प्लॅनिंग करत असते तेव्हा मात्र तिच्या डोक्यात विचार आलेला असतो की हे सगळं काय घडतंय आणि तिचा पदर जो आहे तो तिथे दरवाजामध्ये अडकतो. आणि इकडे नैना कला बोलत आहे नैनाला. कला सांगत आहे की हे बघ, तो तुझा पर्सनल प्रश्न आहे, मी चांदेकरला सांगते. मग इकडे नैना म्हणत असते, पण तू कधी सांगणार आहे अद्वैतला हे सगळं बोलायला राहुलशी? तेव्हा कला म्हणते, हो मी सांगते म्हटलंय ना तुला, मी बोलेल त्याच्याशी, असं कला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे नैना आणि कला आता रोहिणी जी आहे ती बाहेर आलेली आहे हे कलाच्या लक्षात येतं आणि मग नैना तिथून कलाच्या तिथून सटकते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की या दोघी जणी आता वाट बघत बसलेला आहेत. अद्वैत कलाला घेऊन आत आलेला आहे आणि चल मी तुला दाखवतो असं तिला म्हणत आहे. आणि जेव्हा अद्वैत आत येतो आणि तो लाईट ऑन करायला तिथं जात आहे तेव्हा मात्र खूप मोठा धमाका होणार असं रोहिणी आणि नैना या दोघींनाही वाटत आहे आणि त्या दोघींनाही आनंद झालेला आहे. आता या दोघांची वाट लागणार आहे असं त्यांना वाटत असतं. परंतु नक्की आता काय होणार? रोहिणीने जो गोंधळ घालून ठेवलेला आहे तो नक्की कलाने कसा निस्तरला असेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.